नमस्कार मंडळी, संकष्टी चतुर्थीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज बनवल्या आहेत आम्ही पुरणपोळ्या आणि भात बनवण्यासाठी इकडं भाताला स्वच्छ धुवून घेतलं होतं तांदूळ. भात बनवण्यासाठी पाणी ओतून घेऊया. आता टाकूया चवीपुरतं मीठ. इकडं डाळ पण आपली छान शिजलेली आहे. डाळ काढून घेऊया. इकडं डाळ सुंठ, बडीशोप, विलायची, जायफळ घेतलं होतं आणि भात पण आपला शिजून झालेला आहे. डाळ टाकून घेऊ. आता डाळ टाकून झालेली आहे. गूळ टाकून घेऊ. गूळ टाकून घेतलेला आहे. मस्त. आता विलायचीची पूड टाकूया, विलायचीची पावडर. आता हलवून घेऊ मस्तपैकी. डाळ आपली मस्त शिजून झालेली गूळ टाकून. आता आमटीसाठी खडे मसाले इकडे भाजून घेतलेले आहेत. धन, दालचिनी, शहाजिरी आता काढून घेऊया. आता टाकूया खोबरं. खोबरं टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून भाजून घेतलं. आता टाकूया आपण तेलामध्ये लसूण भाजून घेऊया. लसूण झालाय भाजून. हिरवी मिरची भाजून घेऊ. हे बघा, हिरवी मिरची पण मस्त भाजून झाली. आता कांदा भाजून घेऊया. आता कांदा भाजून झालेला आहे. हे बघा, आता भाजायला टाकलेला आहे. कांदा भाजून झाला आहे. कांदा काढून घेऊ. इकडे पीठ मळून घेते. पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. पाणी टाकून आता छान कणिक भिजवून घेऊ. इकडे तेल टाकलेलं आहे. तेल टाकून मळून घ्यायचं छान मऊ. आता आमटीसाठी फोडणी देण्यासाठी तेल टाकलेलं आहे. कढीपत्ता टाकलाय. टमॅटो छान तळू द्यायचं. आता टाकूया हळद. हळद टाकून घेतली आहे. आता हिरव्या मिरचीचं वाटण आहे. सगळे मसाले वाटून घेतलेले आहेत भाजून. झाकण ठेवून घेऊया म्हणजे छान मसाला तळतो, उडत नाही. मसाला छान तळून झाला. चवीपुरतं मीठ टाकू. तेल छान सुटले. डाळ शिजवलेलं पाणी आहे त्यात टाकून घेऊया. आमटीला छान उकळी आलेली आहे. आता इकडं पारी तयार करून घेऊया पुरण भरण्यासाठी, पोळ्यासाठी. पुरण छान भरून झालेलं आहे. हे बघा, पूर्ण तोंड बंद करून घ्यायचं. ते हे घेतले, पारी करून घेतलेली होती ना आपण. इकडं पोळी लाटून घेऊया. हे बघा, पोळ्या मस्त लाटून झालेली आहेत. सगळ्या पोळ्या अशाच करून घ्यायच्या आणि इकडे शेकायला टाकली. पुरणपोळ्या झालेल्या आहेत. मस्त अशा बघा किती छान लाल भडक झाल्यात. आता इकडं पीठ भिजवून झालेलं आहे भज्याचं. भजे त्यात सोडून घेऊया. सगळे भजे असे सोडून घेतलेले आहेत. आता थोडंसं हलवून घ्यायचं. बघा, आता काढून घेऊया. तेल छान वितळू द्यायचं. म्हणून असं धरून ठेवलेलं होतं झारणीमध्ये घेऊन. तर झालेले भजे, आमटी, भात, दूध, पोळी, भजी, पापड तयार आहे आपली थाळी खाण्यासाठी. तर बघा, आज आहे आमच्या आईचा वाढदिवस. केक आणलेला आहे. त्यांचा लग्नाचा पण वाढदिवस आहे आणि त्यांचा पण वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. शिवण सोनू झोपेतून सुटलेले होते. तर आपली थाळी. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून